एका व्यक्तीने 100 वर्ष जगून असं सांगितलं, मी पृथ्वीवरचा सर्वात आनंदी माणूस आहे. पण तुम्हाला माहितीये, त्याचं आयुष्य हे नरकासारखं होतं. छळछावणीत गेलेलं, मृत्यूने भरलेलं आणि दुःखाने व्यापलेलं. तरीही तो आनंदी होता. एडी जकू, जर्मनीतील एक ज्यू युवक. दुसऱ्या महायुद्धात त्याला नाझी छळछावण्यात टाकण्यात आलं. त्याच्या मित्रांना, कुटुंबाला, सर्वांना त्याने गमावलं. पण तो वाचला आणि त्याने ठरवलं, मी रागाने नाही तर प्रेमाने जगणार. त्याच्या द हॅपिएस्ट मॅन ऑन अर्थ या पुस्तकात तो आपल्याला शिकवतो की आनंद हा परिस्थितीवर नाही तर दृष्टिकोनावर अवलंबून असतो. मैत्री, माफी, प्रेम आणि शिक्षण ह्या गोष्टी माणसाला वाचवतात. एडी म्हणायचा, प्रत्येक दिवस हा एक नवीन जीवन आहे आणि मी रोज जगतोय कारण मी जगण्यासाठी ठरवलंय. ही गोष्ट तुम्हाला आठवण करून देते की जग जिंकण्यापेक्षा स्वतःला माफ करणं आणि शांत राहणं हेच खरं यश आहे. जर तुम्हाला एडी जकू यांची ही गोष्ट प्रेरणादायक वाटली तर कमेंटमध्ये लिहा, लाईफ इज ब्युटिफुल आणि अशाच प्रेरणादायक गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करा.